आज महिलांना पैसे वाटप झालेच पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 19 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 8 बँकांना अंतिम आदेश आलेला आहे की एवढ्या बँकांनी आज पैसे वाटायलाच हवे, अशा प्रकारची वरून ऑर्डर आलेली आहे. आणि त्या नेमकं बँका कोणत्या आहेत आणि हा अंतिम आदेश आणि तातडीचे आदेश नेमकं कोणत्या बँकांना आले आहे आणि या निवडक बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहे, त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. आता 8 बँका अशा आहेत की त्या बँकांना आता पैसे पाठवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. ज्या महिलांनी या 8 बँकेत खाते उघडलेले आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरल्याच्यानंतर या 8 बँकांचे जर खाते दिलेले असेल तर त्या बँकेमध्ये महिलांना सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत. आज आहे 19 नोव्हेंबर आणि आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे, परंतु आज वाट पाहण्याची गरज नाही, कारण की आज पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही निवडक महिला असणार आहेत. तसेच फक्त यामधील हे पहा, येथे भरपूर बँका दिलेल्या आहेत, परंतु यामधील फक्त 8च बँका अशा आहेत की त्या 8 बँकामध्येच आज पैसे येणार आहेत. उर्वरित राहिलेल्या बँकामध्ये इतर दुसरी तारीख दिलेली आहे, ती तारीख देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि तसेच या 8 बँकांपैकी प्रत्येक 8 बँकांची नावे देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेऊया, जे की भरपूर महिलांचे प्रश्न होते. आतापर्यंत ₹1 आलेला नाही. तसेच आतापर्यंत फक्त 1,500 रुपयेच भेटले आहेत. इतर हप्त्याचं काय झालं, ते हप्ते कशामुळे आले नाहीत. आणि महिलांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ₹2,500 भेटले नाहीत. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसची सबसिडी जी भेटायची होती त्यातील ₹1 महिलांना भेटलेला नाही. अशा प्रकारची महिलांची प्रश्न होते. या प्रश्नाचे उत्तर आपण अगोदर देऊया आणि त्याच्यानंतर लगेच त्या 8 बँकांची नावे तुम्हाला मी सांगून टाकणार आहे. आतापर्यंत ₹1 आला नाही, हा पहिला महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत, त्यामध्ये तुम्ही जर इतर योजनेचे लाभार्थी असाल आणि तसेच आधार कार्ड जर तुम्ही बँकेला लिंक केले नसेल तर मग मात्र तुम्हाला अजूनपर्यंत ₹1 आला नसेल. किंवा जर तुम्ही फॉर्म उशिरा भरला असेल, उशिरा म्हणजे कधी पर ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात जर फॉर्म भरलेला असेल तर मग मात्र तुम्हाला अजूनपर्यंत ₹1 आला नसेल किंवा तुमच्या फॉर्मचे स्टेटस अजूनपर्यंत अप्रूव्ह झाले नसेल, त्या कारणामुळे देखील तुम्हाला ₹1 आला नसेल. आता महिलांचा दुसरा प्रश्न होता तो म्हणजे आतापर्यंत फक्त ₹1,500 भेटलेले आहेत आणि राहिलेले हप्ते कधी भेटणार किंवा इतर पैसे आमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार, हा महिलांचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न होता. तर हे पहा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी जवळपास 40% महिला अशा आहेत की ज्या महिलांना फक्त ₹1,500 आले आहेत. नियमाने पाहिले तसे तर प्रत्येक महिलेला ₹7,500 तिच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते, परंतु फक्त 3,000 आलेत, काही महिलांना 1,500 आलेत किंवा काही महिलांना फक्त ₹4,500 आलेत. अशा प्रकारे पैसे महिलांना जमा झालेले आहेत. आता राहिलेले पैसे कधी येणार किंवा पैसे कशामुळे आले नाहीत त्याचे कारण जाणून घ्या. पहिले कारण ते म्हणजे तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात अर्ज केला असेल तर तुम्हाला 1 महिन्याचे पैसे जे आहेत ते कमी भेटणार होते, कारण की ऑक्टोबरमध्ये अर्ज केला असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2च महिन्याचे पैसे भेटणार होते. परंतु ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल किंवा जुलैमध्ये अर्ज केला असेल तर अशा महिलांना संपूर्ण 5 महिन्याचे पैसे भेटणार होते आणि ते त्या महिलांना भेटलेसुद्धा. आता त्यामध्ये फक्त काही निवडक महिला राहिलेल्या आहेत, ज्या महिलांनी उशिरा अर्ज केले किंवा ज्या महिलांची व्यवस्थितरित्या माहिती फिलअप केलेली नव्हती, सुरुवातीला बँक अकाउंट जे आहे ते आधार कार्डला लिंक केलेले नव्हते. तर अशा महिलांना पैसे जे आहेत ते फक्त ₹1,500 भेटलेले आहेत. आणि येणाऱ्या काळातील एक नवीन तारीख आहे, ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला पैसे नेमकं किती तारखेला भेटणार ते आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न होता, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्ही अर्ज तर केले नाहीत, परंतु लाडकी बहीण योजनेचे आम्ही पात्र लाभार्थी आहोत, त्यामुळे आम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ₹2,500 भेटले नाहीत, जे की अजून आतापर्यंत काही महिलांना भेटले आहेत आणि सर्व महिलांना भेटायला पाहिजे होते, परंतु पैसे भेटले नाहीत. हा देखील महिलांचा महत्त्वपूर्ण प्रश्न होता. तर याचे स्पष्ट आणि सुरळीत कारण तुम्हाला लगेच सांगून टाकतो. ओरिजिनल कारण हे पहा, जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल किंवा तुमच्या नावावर जर गॅस असेल उज्ज्वला कंपनीचा, तर तुम्हाला हा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बोनस दिला जाणार होता ₹2,500, म्हणजे एकूण 3 गॅसची सबसिडी जी आहे ती महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार होती. परंतु त्यामध्ये काही महिलांच्या नावावर तर अजूनपर्यंत गॅस नाही किंवा जरी गॅस असेल तरी तो म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या नावावर आहे किंवा मालकाच्या नावावर किंवा इतर कोणाच्याही नावावर, घरातील फॅमिली मेंबरच्या नावावर आहे आणि महिलेच्या नावावर गॅस तो नाही. त्यामुळे अशा महिलांना अजूनपर्यंत ₹2,500
भेटलेले नाहीत आणि जर हे भेटण्यासाठी नेमकं काय करायचं ते देखील आपण लगेच सांगून टाकतो तुम्हाला. हे पहा, पैसे भेटण्यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे, ते म्हणजे गॅस एजन्सीमध्ये जाऊ शकता तुम्ही. गॅस एजन्सीमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्या नावावर जो गॅस आहे तो गॅस तुमच्या नावावर करून घ्या तुम्ही आणि तुमच्या नावावर गॅस झाला एकदा की लगेचच तुम्हाला सबसिडी आहे ती पडण्यास सुरुवात होणार आहे. हे पहा, जर गॅस भरता वेळेस फक्त तुम्हाला काय करायचे, तर गॅसची बुकिंग करूनच गॅस भरायचा आहे. कारण जर बुकिंग केली तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात आणि जर तुमच्या नावावर इतर कंपनीचा गॅस असेल तर मग किती पैसे भेटणार. तर हे पहा, जर दुसऱ्या कंपनीचा गॅस असेल तर मग मात्र तुम्हाला 300 रुपये प्रति सिलेंडर, म्हणजे असे 3 त्रिक 9 म्हणजे 900 रुपये तुम्हाला. जर दुसऱ्या कंपनीचं गॅस नावावर असेल तर 900 रुपये भेटणार आहेत. आता याच्यानंतर महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता, सर पैसे येणार आहेत हे आम्हाला माहिती आहे, परंतु ते निवडक जिल्हे आम्हाला सांगून टाका की त्याच जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत. तर हे पहा, बँका तर आपण पुढे पाहणारच आहोत, 8 बँका 100% पाहणार आहोत, त्यात काहीच वाद नाही. परंतु त्याच्या अगोदर काही जिल्हे आहेत की त्याच जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत. हे पहा, राहिलेल्या जिल्ह्याची सुद्धा तारीख आपल्याकडे आलेली आहे. ती तारीख देखील मी व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी किंवा पुढे सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही हे 8 जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगून टाकतो. पहिला जिल्हा आहे पुणे. पुणे ठिकाणी आतापर्यंत पैसे आले नव्हते, त्यामुळे पुणे या ठिकाणी अगोदर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर रायगड आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इकडच्या भागात एवढे पैसे जे आहेत ते आज येणार आहेत आणि आज डायरेक्ट महिलांच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात म्हणजे पुढील तारीख तुम्हाला ती सांगतो मी पुढे. परंतु हे पहा, त्याच्यानंतर 30 ते 40% महिला इकडे नागपूर साईडला देखील राहिलेले आहेत, तर त्या महिलांना देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. आणि नेमकं आता पैसे किती भेटणार, महाविकास आघाडी किंवा महायुती असेल, प्रत्येक जे आहे ते वेगवेगळे आकडे सांगत आहेत. तर हे पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या सांगितलेले आहे की 2021 रुपये आम्ही म्हणजे 2100 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहोत. हप्त्यात वाढ करणार आहोत. सुरुवातीला जे 1500 रुपये महिलांना भेटत होते, 1500 रुपये भेटत होते, त्यामध्ये आता वाढ होऊन तुम्हाला 600 रुपये वाढ झालेली आहे आणि 2100 अधिक 2100 अशा प्रकारचे 2 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. 2 महिन्याचे किती झाले, तर 2 महिन्याचे पैसे झाले 4200 रुपये. अशा प्रकारचे आले तर त्यांनी सांगितलेले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. आणि यामध्ये इतर दुसऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला 3000 रुपये करणार आहोत महिन्याचे, किंवा परत त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आम्ही सुद्धा 3000 रुपये प्रति महिना महिलांना वाटण्याचे काम 100% करणार आहोत. त्यात देखील काहीच वाद नाही. त्यामुळे हे 2100 तर फिक्स झालेले आहे, परंतु जर अजून काही चांगल्या गोष्टी झाल्या तर 3000 रुपये देखील महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण की हे पैसे सरकार वाटण्यासाठीच बसलेले आहे आणि आता पैसे भेटण्याची अंतिम आणि फायनल तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो की या तारखेला सर्व महिलांच्या खात्यात पैसे 100% जमा होणार आहेत. यामध्ये काहीच अडचण नाही किंवा काहीच वाद जो आहे तो होणार नाही. पैसे भेटण्यासाठी महिलांना काय करायचे आहे आणि अंतिम तारीख नेमकं कोणती असणार आहे ती तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे पहा, अंतिम तारीख असणार आहे 24 नोव्हेंबरपासून पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे. हे पहा, 24 तारखेपर्यंत सर्वच गोष्टी संपूर्ण होऊन जातात. कोण येणार, कोण पडणार किंवा कोण येणार किंवा कोण जाणार, सर्व गोष्टी 24 तारखेला फायनल होणार आहेत. आणि याच्यानंतर योजनेचे नाव देखील चेंज होऊ शकते. जर इतर सरकार आले तर आणि हे सरकार आले तर मग लाडकी बहीण योजना राहणार, पण जर दुसरी सरकार आली किंवा इतर काही गोष्टी झाल्या तर महालक्ष्मी योजना अशा प्रकारचे नाव चेंज होऊ शकते. त्यामुळे 24 नोव्हेंबर ही तारीख अत्यंत सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. याच तारखेला 24 नोव्हेंबरपासून महिलांच्या खात्यात इतर पुढील हप्ते असतील, 2100 रुपयाचा हप्ता असेल किंवा 3000 रुपयाचा हप्ता असेल, तो महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता 8 बँका नेमकं त्या कोणत्या असणार आहेत, त्या 8 बँकांची नावे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि सर्व गोष्टी तुमच्या समोर सुस्पष्ट आणि सुस्पष्ट क्लिअर होणार आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता, पहिली बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही पहिली म्हणजे पोस्टाची बँक 1 नंबरला असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक देखील तुम्हाला मी लगेच इथे स्क्वेअर करून दाखवतो. त्याच्यानंतर आहे SBI आहे. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्याच्यानंतर चौथी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर 5वी बँक आहे युनियन बँक आणि ICICI फर्स्ट बँक. त्याच्यानंतर HDFC बँक आहे 6 नंबरची. त्याच्यानंतर
7 नंबरची बँक आहे ॲक्सिस बँक आणि अंतिम बँक आहे येस बँक. म्हणजे अशा प्रकारच्या 8 बँकेत पैसे आदेश पाठवण्याचे आदेश महिलांना सरकारने दिलेले आहेत आणि या 8 बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला मात्र पैसे सर्वात अगोदर भेटणार आहेत. यावर काहीच अडचण येणार नाही. आणि जर तुमच्या बँकेच्या व्यतिरिक्त पैसे असतील तर त्या महिलांना देखील पैसे येणार आहेत, परंतु त्या महिलांना 24 तारखेनंतर पैसे येणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. किंवा तुम्हाला फक्त पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर मग मात्र अडचण येणारच नाही. त्या महिलांना तर सर्वात अगोदर पैसे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत आहेत. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही, कारण की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे डायरेक्ट DBTद्वारे पैसे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर होत असतात. आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा.